माळशेंद्र गोंदेगाव बावणेपांगरी ही गावे राज्य महामार्गाला जोडण्याची वंचितचे विजय लहाणे यांची मागणी। माळशेंद्र गोंदेगाव बावणेपांगरी इजिमा नंबर 19 या रस्त्याला राज्य महामार्ग जालना देऊळगाव आणि जालना भोकरदन यांच्याशी जोडण्याची गरज असून हा रस्ता महामार्गापासून वगळल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या गावांचा विकास होत नाही, त्यामुळे ही गावे राज्य महामार्गाला जोडण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी युवकचे जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे। जालना शहराच्या जवळ असलेल्या माळशेंद्र गोंदेगाव बावणेपांगरी या गावांमध्ये लोकसंख्येचे मोठे प्रमाण असल्याने दळणवळण, शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्त्व वाढले आहे। संबंधित त्रिसूत्री रस्त्याला जोडल्यास नागरिकांना सहजतेने प्रवास करता येईल, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कमी अडचणींचा सामना करावा लागणार आहे। यावर जिल्हा नियोजन बैठकीत तात्काळ निर्णय घेऊन या रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात मोठे जन आंदोलन उभे करून ही रस्त्यासाठीची लढाई रस्त्यावर उतरून लढू, असा इशारा विजय लहाणे यांनी यावेळी दिला। पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा माळशेंद्र गावाचे सरपंच विजय लहाणे, उपसरपंच शिवाजी पाटील जाधव आणि तंटामुक्ती अध्यक्ष त्रिंबक बोडखे यांची उपस्थिती होती। आज आम्ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांना, जिल्ह्याचे पालकमंत्री असल्या कारणाने आम्ही आज या ग्रामपंचायतच्या वतीने माळशेंद्र आम्ही राज्य महामार्गाला आमचं माळशेंद्र गाव जोडा यासाठी आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे। पण आम्हाला असं वाटलं की बाबा पालकमंत्री आता या नवीन पंकजा मुंडे या चांगलं काम करत आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। यापूर्वी सुद्धा अतुल सावे बीजेपीचे पालकमंत्री होते, त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं, पण अद्याप हे आमचं गाव हे महामार्गाला जोडले गेलं नाही। म्हणजे माळशेंद्र हे गाव अतिथी होतं, शाळाची शिक्षणाची दळण हे बाकी लोकांना या जायची खूप मोठी परेशानी होत आहे। त्यासाठी आमचं गाव महामार्गाला जोडा म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने, आणि आम्ही आता पाठपुरावा करणार आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय पालकमंत्र्यांनी की आम्ही येणाऱ्या DPTC मध्ये तुमचं काम मंजूर करून तुमचं गावाचं कामाचं नारे फोडण्यासाठी मी आंदोलन करणार आहे। मागणी आता खूप दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी वेदना भोगत आहे, आता आम्ही ते सहन करणार नाही। आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे लोक, ग्रामीण भागातले लोक घेऊन 4 गाव आहे त्या रस्त्यावर ते जोडण्याचं काम करत आहे, आणि आम्ही तिथे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।